डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात अल्पवयीन मुलीच्या प्रेग्नन्सी टेस्टवरनं खळबळ। रुग्णालयात 3 वेळा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह, मात्र खासगी रुग्णालयातील तपासणी टेस्ट निगेटिव्ह आल्याचा दावा। नगरसेवकाच्या आरोपानंतर पालिका आयुक्तांकडून चौकशीचे आदेश। आता मेडिकलमध्ये एक गोळी हवी तर एकच मिळणार। तुकाराम मुंडेंचा मेडिकल स्टोर्सना इशारा। एखाद्या औषधाच्या स्ट्रिपमध्ये 10 गोळ्या असतील आणि ग्राहकाला केवळ 5 गोळ्यांची गरज असेल तर त्याला आवश्यक तितक्याच गोळ्या देणं अपेक्षित। सक्ती केल्यास संबंधित मेडिकल स्टोअरवरती कारवाईची शक्यता। टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखी एकाला अटक। सोलापुरातील पोलीस प्रशिक्षण संस्था चालक प्रकाश पवारला अटक। आरोपींना विद्यार्थ्यांची कागदपत्र पुरवल्याचा आरोप। प्रकाश पवार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी अकादमी चालवत होता। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुखांची अखेर बदली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांच्या मागणीची दखल। महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख हे मराठा द्वेषी अधिकारी असल्याची टीका नरेंद्र पाटलांनी केली होती। 2017 पासून मुंबईतील नगरसेवकांना दरमहा 1100 रुपये मोबाईल भत्ता। मोबाईल भत्ता थेट मानधनासोबतच देण्याची नगरसेवकांची मागणी। बिल सादर करण्याची प्रक्रिया लांबलचक असल्यामुळे अनेक जण लाभ घेत नसल्याचा दावा। गोकुळ दूध संघाच्या निवडणूक मुदतवाढीला सुप्रीम कोर्टाचा नकार। येत्या 60 दिवसात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे कोर्टाचे आदेश। निवडणुकीची प्रारूप मतदार यादी जाहीर न केल्याबाबत कोर्टाची नाराजी। महाराष्ट्रात गाय आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। गाईचं दूध 62 रुपये तर म्हशीचं दूध 76 रुपये लिटर। दुग्धजन्य पदार्थांच्या दरात सुद्धा 10% वाढ होणार। डीएसकेच्या स्थावर मालमत्ता लिलाव याचिकेवरती 3 महिन्यात निर्णय द्या। मुंबई हायकोर्टाचे विशेष न्यायालयाला निर्देश। ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णीवरती गुन्हा दाखल। आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। मुंबईत दुधामध्ये भेसळ करून अमूल दुधाच्या नावानं विकणाऱ्या टोळीला अटक। मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। वसईच्या कंपनीत अमूलच्या बनावट पिशव्या तयार करण्याचा कारखाना आरोपीनं उभारला होता। 4 जणांना अटक। पुणे ते मुंबई अवघ्या 30 मिनिटात अवयव पोहोचवला। पुणे एअरपोर्टवरती करण्यात आला ग्रीन कॉरिडॉर। अवघ्या 30 मिनिटात फ्लाईटनं रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अवयव पोहोचवला। नाशिक शहरामध्ये 5000पेक्षा अधिक खड्डे बुजवल्याचा मनपा आयुक्तांचा दावा। खड्डे भरण्यासाठी कोल्ड मटेरियल आणि उच्च दर्जाच्या खडीचा वापर केल्याचा दावा। रोज रात्री खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याची माहिती। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद असणार। श्रावणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थानचा निर्णय। दिवसभरात ठराविक वेळेत फक्त 20 व्हीआयपींनाच दर्शन मिळणार। 5 महिन्यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पूर्ण वेळ खुलं असणार, त्यामुळे श्रावणात भाविकांना मोठा दिलासा। पहाटे 5 वाजता पूजा झाल्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार। कोल्हापुरात माधुरी हत्तीणीसाठी नांदणी मठाकडून करण्यात आलेली सुविधांची उच्चस्तरीय चौकशी समितीकडून पाहणीचा अहवाल उच्चस्तरीय मुख्य समितीकडे सादर केला जाणार। त्यानंतरच माधुरी हत्तीणीचा नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा होणार।